मी अश्विनी, कुकूबाई अश्विनी या चॅनलवर मी आज तुम्हाला मस्त अशी टम्म फुगणारी ज्वारीच्या पिठाची भाकरी आणि एकदम दिवसभर म्हटला तर मऊ लुसलुशीत राहणारी भाकरी कशी बनवायची ते तुम्हाला म्हणजे व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. तर इथे खूप साऱ्या लोकांची बायकांची तक्रार असते की आमची भाकरी साईडला चिरडते आणि आमची भाकरी फुगत नाही, मऊ राहत नाही. त्याच्यात आज खास करून मी त्याच महिलांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि इथे पहा, मी एक भाकरी तुम्हाला बनवून दाखवत आहे. आणि इथे साधारणतः मी 1 वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे, अंदाजेच घेतलेला आहे. आणि मस्त आता पीठ घेतलेलं आहे आणि असं मस्त थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ हे मळून घेणार आहे. आणि एकदम थोडं थोडं जर पाणी टाकून जर पीठ मळलं तर आपली भाकरी अशी एकदमच मस्त आणि खायला देखील मऊ लागते आणि खायला तर एवढी चवीची लागते ना. इथे पहा, आणि थोडं थोडं पाणी टाकून असा मस्त गोळा तयार करून घ्यायचा. आणि गोळा तयार करून झाला की असा दोन्ही हाताने असा जेवढा आपल्या हातामध्ये जीव आहे ना तेवढा जीव लावून एवढी भाकरी मस्त अशी मळून घ्यायची. आणि पहा, मस्त असा गोळा तयार झालेला आहे. आणि साधारणतः ही जी रेसिपी आहे ना, नवीन शिकणाऱ्यांसाठी तर एकदम सोपी आणि स्टेप बाय स्टेपमध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही इझिली ही भाकरी बनवू शकता. कडेने साईडने चिरटत नाही किंवा फाटत नाही, एवढी मऊ आणि लुसलुशीत तुम्ही दिवसभर जरी ठेवली ना तरीही ही भाकरी एकदम चपातीपेक्षाही मऊ गरगरीत राहते बघा. आणि इथे पहा, आपला गोळा मस्त बनवून झालेला आहे. आणि गोळा बनवून झाला की लगेच मी थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि हाताला देखील लावून घ्यायचं आहे. आणि लगेच असं एका हाताने एक हात साईडला भाकरीला लावायची आणि एका हाताने भाकरी बनवायची अर्ध्यापर्यंत. आणि अर्ध्यापर्यंत नंतर दोन्ही हाताने भाकरी थापून घ्यायची. आणि जर तुम्हाला अशी थापता जर नाही आली तर तुम्ही डायरेक्ट पोळपाटावर लाटूही शकता. पण लाटल्यापेक्षा भाकरी अशी थापलेलीच एकदम अशी मऊ लुसलुशीत आणि एकदम मऊ आणि खायला तर पाहायला जर गेलं ना एवढी मऊ मऊ होते ना की चपातीपेक्षाही मऊ होते. आणि ते पहा, आपली भाकरी साईडने देखील चिरटलेली नाही आणि किती गोल गरगरीत भाकरी थापून झालेली आहे. आणि इकडे मी तवा देखील तापायला ठेवलेला आहे. पहा, तवा तापायला ठेवलेला आहे आणि आता लगेच मी अशी भाकरी देखील त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे तव्यावरती. आणि भाकरी टाकून घेतली की आता हाताच्या साहाय्याने असं थोडं थोडं पाणी करून लावायचं आहे. आणि पूर्ण भाकरीला पाणी लावायचं आहे, म्हणजे आपली भाकरी दिसायला देखील छान दिसते आणि अशी साईडली कशी वातडल्यागत देखील होत नाही, अशी मस्त अशी भाकरी होते बघा. असं साईडनी पहा, मी जशा स्टेप बाय स्टेपमध्ये रेसिपी सांगते नवीन शिकणाऱ्यांसाठी तर एकदमच सोप्या रेसिपी आहेत. त्याच्यामुळे माझ्या रेसिपी तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि नवीन असाल तर प्लीज कुकबाई अश्विनी या चॅनलला देखील फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा, म्हणजेच माझ्या युनिक अशा रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचल. आणि पहा, पाणी लावून मी भाकरी पलटून टाकलेली आहे. आणि मस्त अशी दुसऱ्या देखील साईडने भाकरी भाजून टाकलेली आहे. आणि दोन्ही साईडनी मस्त भाकरी आपली भाजून झालेली आहे. आणि मस्त अशी गरगरीत मऊ लुसलुशीत भाकरी, ज्वारीची भाकरी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज एकदमच सोपी आणि युनिक रेसिपी आहे, कारण आजकाल भरपूर महिलांची तक्रार असते, ताई आम्हाला भाकरी येत नाही, काही नाही, आम्हाला भाकरी शिकायची आहे. आज खास त्या महिलांसाठी ही भाकरीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया.